दारूच्या नशेत घरात सुरू असलेला वाद, भावानेच भावावर हात उचलला आणि एका कुटुंबावर कायमचा दुःखाचा डोंगर कोसळला. कोल्हापुरात घडलेल्या या घटनेने परिसर हादरला आहे. कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात मंगळवारी रात्री सुमारे 11 वाजता ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी महेंद्र प्रताप शिवशरण या 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव मिलिंद प्रताप शिवशरण असून तो अवघ्या 21 वर्षांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र त्याला दारूचे व्यसन असल्याने तो अनेकदा मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन गोंधळ घालत असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी रात्रीही असाच प्रकार घडला. मिलिंद घरी आल्यानंतर त्याचा मोठा भाऊ महेंद्रसोबत वाद झाला. वडिलांनी मध्ये पडून दोघांना शांत केले, पण काही वेळाने पुन्हा वाद सुरू झाला आणि परिस्थिती गंभीर बनली. याच वादातून महेंद्रने मिलिंदला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. जखमी झालेल्या मिलिंदला खोलीत झोपवण्यात आले, मात्र सकाळी कुटुंबियांना तो मृतावस्थेत आढळला. यानंतर हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले. मात्र शवविच्छेदनावेळी पोलिसांना संशय आला आणि तपासाला वेग आला. अखेर महेंद्रने 112 क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. विशेष म्हणजे अवघ्या 4 दिवसांपूर्वी मिलिंदच्या रिक्षाचा अपघात झाला होता. त्यात तो जखमी झाला होता. मात्र त्यानंतरही दारूच्या व्यसनामुळे घरातील वाद थांबले नाहीत आणि अखेर एका भावाचा जीव गेला तर दुसरा भाऊ पोलिसांच्या ताब्यात गेला. या प्रकरणाचा पुढील तपास राजारामपुरी पोलिसांकडून सुरू आहे.